गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मस्जिदमध्ये रात्री जिलेटिनच्या कांड्यातून स्फोट करण्यात आला होता आणि त्यानंतर एकच खळबळ माजलेली आहे। मी सध्या अर्धमसला या गावात मस्जिद परिसरात आहे आणि हीच ती मक्का मस्जिद आहे आणि या ठिकाणी मध्यरात्री 2:15 वाजेच्या सुमारास जिलेटिन कांड्याने स्फोट घडवून आणून मस्जिद जे आहे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने त्या ठिकाणी काही तशी घटना घडली नाही। बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी काल संधलचा कार्यक्रम झालेला होता आणि गावाची एक अनोखी परंपरा आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचं गाव म्हणून या गावाला पाहिलं जातं। या गावात याआधी कधीही हिंदू मुस्लिम अशी दंगल झालेली नाही किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। काल संधलचा कार्यक्रम होता आणि आज इथं यात्रा भरायची आणि उद्याच्या दिवशी कुस्त्या जे आहेत या ठिकाणी व्हायच्या, मात्र स्फोट झाल्यानंतर संपूर्ण गावावर जे आहे ते विरजन पडलं म्हणलं तरी वावगं वाटणार नाही। आणि सकाळपासूनच इथले जे मुस्लिम बांधव आहेत, हिंदू बांधव आहेत, एकत्रित येऊन एकात्मतेसाठी जे आहेत ते समतेचा संदेश देताना आपल्याला पाहायला मिळतात। बाजूला जे आहेत पोलीस कर्मचारी देखील पहाटे 4 वाजल्यापासून या गावात तळ ठोकून आहेत। पोलीस अधीक्षक नवनीत कामत असतील, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर असतील, या दोघांच्या अधिकाऱ्यांचे जे पथक आहे त्या ठिकाणी आलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी एटीएसचं पथक देखील या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेलं आहे। एकंदरीत रात्री जो स्फोट झाला या स्फोटामागे नेमका काय उद्देश होता हे देखील आणखीन स्पष्ट झाले नाही। आणि जर बाजूला जर बघितलं तर हे मस्जिदचा आतला गाभारा आहे आणि वर जर छताकडे जर बघितलं जो सिलिंग फॅन आहे, रात्री स्फोट झाल्यानंतर अशा पद्धतीने सिलिंग फॅन जो आहे त्याचा जो चुराडा मोराडा झाल्याचं पाहायला मिळतं। आणि बाजूला जे आहे मुस्लिम बांधवांनी वाद चिघळायला नको यासाठी बांधकाम जो आहे त्यांनी आता करून घेतलेला आहे आणि याच ठिकाणी जो आहे तो स्फोट झाल्यानंतर या ठिकाणी खड्डा पडलेला होता, मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। उद्या ईदचा सण आहे आणि आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, त्यामुळे मुस्लिम आणि हिंदू बांधवांनी या गावात एकत्रित येऊन अशा पद्धतीनं सामाजिक ऐक्य जो आहे तो जपण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। सध्या गावामध्ये शांतता आहे, शांतता विरहित हे गाव असलं तरी वावगं वाटणार नाही असं म्हटलं पाहिजे। आणि बाजूला जर बघितलं हा जो संपूर्ण जो परिसर आहे गावचा परिसर आहे आणि याच गावच्या परिसरामध्ये विजय घवाने नावाचा जो आरोपी आहे तो त्याचं बाजूला घर आहे आणि याच घराच्या शेजाराहून त्यांनी तो स्फोट घडवून आणल्याचं आता पोलीस सूत्रांची माहिती आहे। नेमकं स्फोट कशामुळे त्याने घडवून आणला, स्फोटाचं कारण काय होतं, या स्फोटामध्ये आणखीन कोणाचा हात आहे का याचा तपास जे आहे आता सध्या पोलीस करताना पाहायला मिळतात। एकंदरीत पाहता सध्या गावामध्ये मात्र दोन्ही समाज जे आहेत एकोप्यानं आणि समतेनं राहताना पाहायला मिळतात। पोलीस दलांकडूनही शांततेचा जो इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन हर्षलसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, अर्धमसला, गेवराई, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।